हाय एव्हरीवन, मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या मिनी व्लॉगमध्ये। तर बघा इथे जसं की तुम्हाला मी मोठ्या व्लॉगमध्ये सांगितलंच आहे की माझ्या भावाचं ठरलंय लग्न आणि त्या साखरपुड्याची खरेदी करण्यासाठी आम्ही गेलेलो पनवेलमध्ये। तर बघा इथे साड्यांची नवरीसाठी साडी खरेदी करण्यासाठी आम्ही गेलेलो एका दुकानात, का आपलं कधीच चॉईस होत नाही लेडीजचं तरी। तर बघा त्यानंतर मग गेलेलो दुसऱ्या दुकानात नवरीसाठीची आम्ही इथे साडी म्हणजे चॉईस करून घेतली जशी हवी होती तशी, आणि मग निघालो आम्ही तिथून साडी पॉलिश करायला ठेवून दिली आणि मग ब्लाऊज पीस घेऊन निघालेलो। माहेरची सर्वच होते म्हणजे आई बाप्पा माझे वगैरे सर्व ज्यांना ज्यांना काही खरेदी करायची होती ती त्यांची शॉपिंग करून झाल्यानंतर काव्याचे पप्पा आणि मी आलेलो आमची शॉपिंग करण्यासाठी। माझी तर म्हणजे बऱ्यापैकी शॉपिंग मी करून घेतलेली आणि फक्त काव्याचे पप्पांचेच आता राहिलेली, तर मग त्यांच्यासाठीच बघा इथे कपडे चॉईस करण्यासाठी आलेलो। जेंट्ससाठी कपडे चॉईस करायला काही इतका वेळ लागत नाही, म्हणजे माझ्या मिस्टरांसाठी तरी इतका वेळ लागत नाही, त्यांना कधी कपडे चॉईस करायला 15 ते 20 मिनिटांनी त्यांचे कपडे चॉईस झाले। मला तर साडी वगैरे चॉईस करायची झाली तर जवळजवळ अर्धा दिवस तरी लागतोच कमीत कमी। तर असं जेंट्सचं म्हणजे ते तर मला नेहमीच बोलत असतात की तुला काही घ्यायचं असेल तर मग मी तुझ्यासोबत येणार नाही, तू म्हणजे तुझी येत जा म्हणजे बहिणीं वगैरे सोबत। तर बघा त्यानंतर मग इथे आलेलं त्यांच्यासाठी शूज घ्यायला। शूज चॉईस करायला मात्र त्यांना थोडा वेळ लागला, कारण त्यांच्या आवडीप्रमाणे असे मिळतच नव्हते। असो चला, तर मग तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।